पहिला जो विषय कथेचा आहे तो आपल्या सर्वांच्या मानता येणार नाही, लहान मुलांच्या आवडीचा आहे, कारण त्यांना त्यात खूप खेळायला मिळतं, मजा करायला मिळते. तरुणांच्या खूप आवडीचा आहे. तुमच्या आमच्या आवडीचा असेल असं मी म्हणत नाही. त्या विषयाचं नाव आहे लग्न. लग्न हा विषय असा आहे ज्याचं झालं त्याला असं वाटतं का झालं, आणि ज्याचं झालं नाही त्याला असं वाटतं कधी होईल. तुम्ही सगळ्या पुरुषांना जर विचारलं लग्न म्हणजे काय, तर सगळ्याच्या व्याख्या जर एकत्र केल्या तर त्यातून एकच सारांश निघेल. लग्न म्हणजे माणसानं घोड्यावर बसून केलेला गाढवपणा असतो. म्हणजे अनेक जण सहमत आहेत माझ्याशी, मी केलेला आहे, विषय तो नाही, पण तो करावा लागतो. संकेत आहेत, परंपरा आहे. परंतु पूर्वीचे लग्न आत्ताचे लग्न वगैरे जर पाहिले तर फार प्रचंड बदलते झालेले आहेत. आता काय फोटोग्राफर्स आलेले आहेत, व्हिडिओ आले, तंत्रज्ञान आलं. पूर्वीचे ज्यांचे लग्न झाले त्यांना आठवत असेल, एकच कॅमेरा असायचं. ते कधी कधी डोक्यावरती काळी घोंगडी घेऊनही फोटो काढायचे, त्यात उजेड पडू नये, फार मजेशीर ते असायचं. आणि अल्बम जपून ठेवायचे घरामध्ये. ते सुद्धा त्या लोकांना मानलं पाहिजे जे 10-10, 20-20 वर्ष ही दुःखद आठवण जपून ठेवतात. पण त्याचा उपयोग असायचा, म्हणजे एखादा पाहुणा आला की चहा उस्तर त्याला ते दाखवायचं, बघ बाबा, ते आपलं आंबट चेहऱ्यानं पाहायचं, ते आपलं तसं. मग यांनी पाहिलं का वा वा छान आहे वगैरे. पुलं नेहमी सांगतात की असे पती एका बाजूला पत्नी एका बाजूला कधी कधी बसतात, त्यांना समजावून सांगतात की हा फोटो, मग ती सांगते आपण नाही का महाबळेश्वरला गेलो होतो तो हा फोटो आहे, मग तो सांगतो हो तो, मग ती सांगते हा नाही का पॉईंट, मग पती सांगतो अगं तो पॉईंट नाही, तो हा पॉईंट आहे, तिथं नाही का तो घोड्यावर बसली आणि घोडं खाली बसलं. असं म्हणून आपण त्या पाहुण्याबरोबरच बाहेर निघायचं, तुमचं काही खरं नाही नंतर. तर ते अल्बम आता कालबाह्य झाले, ते फोटो आता कोणी पाहत नाही. आता व्हिडिओज आले, ते कॅसेट लावली जाते, CD वगैरे त्या टीव्हीवर, मग ते सगळं छान आलं आहे. असा नवरदेव असा कबुतरासारखा उडतो इकडून, पंख वगैरे आहेत, असा आभाळात उडताना दाखवतं. ते चेहरा नवरदेवाचा, बाकी सगळं कबूतर असं, आणि नवरी तिकडून अशी चिमणीसारखी चिव 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 चिव, आणि त्यांची आभाळात भेट होते. सगळे सांगतो वा 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 सुंदर आहे. हे नवीन तंत्रज्ञान, थोडी सुधारणा त्यात केली पाहिजे. म्हणजे नवरीचा बापही दाखवला पाहिजे जटायूसारखा असा पंख कापलेला, चोच वाचलेली, म्हणजे आता पुढचे हप्ते कसे फेडायचे भाव वगैरे असं. या सगळ्या लग्नातल्या गमती आहेत. पत्रिका अजूनही पूर्वीच्या पत्रिका आत्ता बऱ्यापैकी, त्यात काय फारसा बदल झालेला नाही, फक्त नावांची गर्दी प्रचंड वाढलेली आहे. तुम्ही पहा पत्रिका आपण छापलेल्या आहेत, दुसऱ्यांच्या आपण वाचतो, त्यातही अनेक प्रकार आता निघालेले आहेत. वर एका देवाचं नाव असतं, आपल्याकडे 33 कोटी ऑप्शन्स आहेत, त्यामुळे एकानं एक टाकलं की दुसरा ते टाकत नाही, दुसरा टाकतो. म्हणजे एकाकडेच नको गर्दी करायला, दुसरं टाकायचं. खाली मुलाचं नाव कंसात इतक्या डिग्र्या, की त्या वाचणाराला असं वाटतं इतक्या डिग्र्या मिळूस तर याचं लग्नाचं वय कसं होऊन गेलं नाही. ते झालेलंच असतं, पण ते मेकअपनं वगैरे करतात, ते ॲडजस्ट केलं जातं. खाली मुलीचं नाव चौका, आता ही असते 11वी, मग आता वर इतक्या डिग्र्या आणि 11वी वाईट दिसेल, मग FYJC, म्हणजे वाचणाराला वाटतं काहीतरी डिग्री असेल बुवा ही FYJC, मिळतं जुळतं आहे. अमुक अमुक गोरज मुहूर्त, त्या गोरज मुहूर्तावर कधीच लग्न लागत नाही. तो मुहूर्त काढायला आपण किती चक्रा मारतो देवांकडं, पण त्या मुहूर्तावर लग्न आम्ही लावतच नाही. काही दिवसांनी देवा असं लिहून देतील की 12:45 ते 4:45 कधी लावा, काय अडचण नाही. पत्रिकेवर तसं छापायचं, सगळा मुहूर्तच आहे 4 तास. तुम्ही जर लावतच नाही तर इतका लांबलचक मुहूर्त आता दिला पाहिजे. खाली नातलगांची लांबलचक रांग असते अशी मतदार यादीसारखी, आणि त्यात जर एखाद्याचं नाव चुकलं ना काही खरं नाही. ते मांडवात असं सुतकात असल्यासारखं फिरतं असं. बाकीचे त्याला विचार काय झालं, माझं नाव नाही. आता ती यादी काय संसदेत वाचायची, कशाला तुझं नाव पाहिजे. पण ते बाकीचे सांगतात त्याचं नाव टाका बाबा, त्याचा चेहरा म्हणजे सगळ्या लग्नाच वाटोळ होऊन जाईल. पुन्हा पत्रिका छापतात, त्याचं नाव टाकतात वगैरे. खाली नाहक लुडबुड, जे घरातले आहेत लहान मोठे ज्यांचं लग्न झालेलं नाही, चिंटू मंटू बंडू चिंगी मंगी सगळे. त्यात मग चिंटू, वाचणाराला असं वाटतं की आता चिंटू दुडू धावत मंडपात येईल, कशाचं काय, असा हा थोराळ मिशाचा चिंट्या, म्हणजे घाबरतातच हा चिंट्या. तो आपला आल्याबरोबर लुडबुड सुरूच करतो, काय करतो तुम्हाला सांगायला नको.
एका बाजूला पत्रिका कोरी ठेवायची नसते, छापायला तेवढेच पैसे लागतात. मग व्यवस्थापक 4-5 जणांची नावं टाकून देतात. ते कधीच ते सगळ्यात शेवटी येतात. व्यवस्था बिघडवणारेच व्यवस्थापक असतात. स्वागत उत्सुक मंडपाच्या दाराशी असा चेहरा असतो की स्वागत करतोय की कशाला तरफडला इथं म्हणतोय हे कळतच नाही. असं गंभीर चेहरा ते मंडपाच्या दाराशी असे उभे असतात. निमंत्रक सगळ्यात उशिरा येतो. हे सगळं असं पत्रिका गच्च भरलेली, आशीर्वादाची नावं, नेत्यांची नावं, असं सगळं गच्च. म्हणजे त्यात लग्न किती तारखेला आहे आणि किती वाजता एवढं सापडत नाही लवकर. अशी शब्दबंबाळ पत्रिका असते, असे डोळे फिरतील असं सगळं भयानक ते सगळं असतं. काही प्रेक्षकाऐवजी प्रेक्षक लिहितात वगैरे असं पण, आणि तो प्रेक्षकच असतो एका जागी बसून असं सगळं, तर प्रेक्षकच पाहिजे ते. ही सगळी लग्नपत्रिका. मग लग्नाचा दिवस उजाडला की लग्न कधी वेळेवर लागत नाही, त्याचे अनेक कारणं आहेत. मुलं खूप नाचतात, कधी वरमाई रुसते, कधी नवरी रुसते, कधी नवरदेव रुसतो, हे सुरू असतं सगळं. पण मी ज्या लग्नाला गेलो होतो तिथं लग्न उशिरा होण्याचं जरा वेगळं कारण होतं. काय म्हणजे नवरदेवाला टायची गाठच बांधता येईना. म्हणजे तिनं फार भारी साडी घेतली असावी बसत्यात म्हणून यानं कोट टाय घेतलेला, आणि आयुष्यामध्ये टाय बांधण्याची पहिली वेळ. मग मारुतीच्या मंदिरात मारुती समोर त्याला असा फाशी देण्याचा कार्यक्रम सुरू असतो. बाकीचे असे बांधतात, सोड ओढ सोड ओढ. एक जण तर असा खांद्याला पायला होतो, ओढ ओढ जोरात मान. दुसरा म्हणतो जाऊ दे, नुसते मागं टाकून ते गाठ दिसली तरी चालेल. आता इतक्या उष्म्यात कोट वगैरे कशाला घालतात काय समजत नाही, त्याची काय अवस्था होत असेल आत. पण ते काहीतरी चांगलं दिसायचं म्हणून ते घातलं जातं. तिथं 1 तास जातो. उशीर झाला आवरा म्हणून एकदाचा नवरदेव घोड्यावर बसतो, आणि नवरदेव एकदा निघाल्याबरोबर नाचकाम सुरू होतं. आता काय ते पूर्वी ताशे वगैरे असायचे सनई, आता काय DJ नावाचा प्रकार आहे. धाड धाड असं हृदयावर येऊन ते आदळतं सगळं. म्हणजे ज्याला काही हृदयाचा आजार आहे त्याला काही टेस्ट करायचे असतील, मग तुम्ही डॉक्टरांकडे पैसे घालूच नका. तुम्हाला सांग, सरळ DJ जवळ जाऊन उभं राहायचं 5 मिनिट. तुम्हाला काहीच झालं नाही तर समजायचं मी ठणठणीत आहे. काही झालं तर लग्नानंतर उचललं जाईल तुम्हाला, म्हणजे मध्ये वेळ नाही कुणाला. अहो ते नाचणारे एवढे धुमशान नाचतात, सगळा मुहूर्त पायाखाली तुडून टाकतात. आणि नाचण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. एखादा असा आभाळाकडे पाहून नाचतो, एखादा नुकताच सलाईन देऊन आल्यासारखा असा संथ. आता हा कधी पडेल याचा भरोसा नाही, पण ते आपलं नाचतं. त्याच्या शेजारी एखादा अंगभर लाल मुंग्या चावल्यासारखा थैथयाट करत असतो, आणि त्याच्या आजूबाजूचे सगळे नाचल्यासारखे दिसतात. याच्या हालचालीमुळं सगळे हलतात, असे सगळा धुराळा उडवतात. ते स्पेशल इफेक्ट असं तयार होतो तिथं, आणि ते कोणाचं ऐकतच नाहीत. असं अर्धा तास 1 तास 2 तास नाचतच राहतं. इकडं मंडपामध्ये आता पूर्वी काही मंगल कार्यालय वगैरे नव्हते. असं छान शेतामध्ये मंडप वगैरे टाकायचा, आणि उन्हाळ्यातच लग्न व्हायची. फक्त उन्हाळ्यात लग्न व्हायचे. आता कधी होतात. आत्ताचा विषय तर फारच वेगळा आहे, तुलना करायलाच नको. मग त्यावेळेस वऱ्हाड प्रचंड कंटाळलेलं, नुसताच असा आवाज येतोय वाद्याचा, ते जवळ येईनात, वैतागलेले, घाम गळतोय, पोटात भूक लागली, कोपऱ्यातून कुठून तरी जिलेबी तळल्याचा खमंग वास येतोय. लक्ष वेळोवेळी तिकडं जातंय, पाहायचं नाही तरी डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहताय की आता असं असं बसायचं बरं का, इथं सोयीनं बसायचं वगैरे, असे रंगीत तालीम पंक्तीची वगैरे सुरू असते. मुलांना भूक लागलेली, आई भूक आई भूक. आता हिलाच भूक लागलेली, तुला काय द्यायचं कुठं. ती पोराला सांगते जा तुझ्या बापाकडं. ते आपलं येतं पप्पा पप्पा. आता पोराला सार्वजनिक ठिकाणी सांभाळणं म्हणजे सोपं आहे का, प्रतिष्ठेचा विषय आहे. बापाही ओरडतो आहे चल जा तुझ्या आईकडं. ते बिचारा आईकडं कधी बापाकडं, त्याचा फुटबॉल होऊन जातो मध्ये. ते असं मध्येच ते हातात तांदूळ असतात, ते शालेय पोषण आहार असं टाकतं तोंडात. त्याचं पाहून काही मोठे टाकतात, चांगली आयडिया आहे. भूक लागलेली आहे. अहो तब्बल 2 तास होतात वैतागलेले. एकदाचा नवरदेव मंडपाच्या दाराशी येतो. इकडं नवरीला मेकअप करण्याचं काम सुरू असतं, आणि बाकीच्या कलवऱ्यांनी ठरवलेलं असतं आणलेली मेकअपची पेटी आजच्याच संपवायची. म्हणून थरावर थर थरावर थर थरावर. कधी कधी याला सुद्धा ओळखू येत नाही आपण पाहिली ती हीच का. तो बारकाईनं पाहतो, अरे हीच आहे, काय अडचण. मला वाटलं फसवलं काय मला वगैरे. उरलेला मेकअप बाकीच्या मुली फासून घेतात, चला 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 चला. एकदाच्या मंडपाच्या दाराशी येतात, नवरदेव असा उभा, नवरी अशी शेजारी उभी. आता ताटकळलेलं वैतागलेलं भुकेलेलं वऱ्हाड आशीर्वाद कोण देईल. त्यांना पाहून शापच देतात. ती किती गोरी आहे, हे काळं आहे, यांचं काय खरं आहे.
तो किती उंच आहे, हे बुटके आहे, यांचं काय खरं आहे? चांगले विषय निघणं पोटातच काही नाही तर चांगली वाक्य बाहेर पडतील कशी? म्हणजे हे पत्रिका देऊन बालामत आहे, आपल्याला शाप करून घ्यायचा असं. ते बिचारे असे उभे राहतात. अरे मग आवरा आवरा, सुवासनी आता ओळखतील म्हणून सुवासनी आता त्यांच्यात काहीतरी पुरपूर सुरू असते, ते काय आपण ऐकायची नसते. ही मेली काय माझ्या पुढं, असं काहीतरी असतं त्यांचं, तो विषय त्यांचा आहे. मग एकदाच्या सुवासनी ओवाळतात आणि आपलं ते ऐतिहासिक गीत वाजवत सनईवाले निघतात. बहारो फूल बरसाव. अहो इतके कंटाळलेले लोक, घाम गळतोय उन्हाच्या धाराने, यांचं बहारो फूल बरसाव. ते ऐकून ताटकळलेलं वऱ्हाड हळूच पोटावर हात फिरवत म्हणतं, अब ज्यादा मत तरसाव. तरी ते बासरीवाले पुढं 2-3 मुले आपल्या सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाकत असे मागं. नवरदेव नवरी असे ढगावून चालल्यासारखे. नवरदेवाचा चेहरा तर पहा तुम्ही, नुकताच असा कारगिलच्या लढाईहून आल्यासारखा असं सगळीकडे पाहतं. ते माझं लग्न आहे, लग्न आहे, तुमचं नाही माझं आहे असं. आजकाल लग्न होणं म्हणजे असंच आहे. मुलगी आपली खाली पाहते, कोण आलंय कोण नाही, अशी खाली कोण चाललंय. इकडं याचं गाणं सुरूच असतं, बहारो फूल बरसाव मेरा महबूब आया आहे. एक जण दुसऱ्याला विचारतं, ते नवरदेवाचं नाव काय? म्हणे प्रभाकर. हा महबूब कुठून आला म्हणे? आणि ते काही समजतच नाही म्हणे, प्रत्येक लग्नात असतो तो महबूब, असतोच म्हणे. एकदाचे दोघे बोल्यावर येतात, नवरदेव उभा नवरी उभी, मध्ये ते अंतरपाठ धरणारे. आता ते काय एवढं ते अंतरपाठ ताणून धरतात समजायला मार्ग नाही. अंतरपाठच का धरतात? आता त्याचं काही आध्यात्मिक कारण असेल, मी काही जुन्या लोकांना विचारलं. पण एकानं काय सांगितलं की पूर्वीचे जे लग्न असायचे त्यात काही मुलगी पाहायला किंवा मुलगा पाहायला जात नसायचे. वडील घरी येऊन सांगायचे, तुझं लग्न या मुलीशी जमलं, फोटोची सोय नाही, काय नाही काय नाही. मग लग्नाला हे उभे राहायचे, मध्ये अंतरपाठ म्हणजे एकमेकाला पाहिलेलं नाही, आणि मंगलाष्टक झाल्यावर अंतरपाठ खाली. अरे ही आहे काय? अच्छा. आणि ती म्हणायची, अरे हा पदरी पडलं, पवित्र झालं, गेलाच काय. पण आता मला एक समजत नाही, कोपऱ्यामध्ये ते काय त्याला प्री वेडिंग का काय म्हणतात, ते स्क्रीन सुरू आहे. नवरा नवरी डोंगरावर फिरतायत, धबधब्याकाठी बसलेत, एकमेकाला आलिंगनात घेतायत, आणि इकडं अंतरपाठवाले तानू तानू असे. तिकडं तू महिना झाला ते बोंबलत फिरतायत, तू कशाला? कमाल आहे. मग एकदाचे ते दोघे, मग तो बाईकवाला लगेच नवरीचे मामा नवरीचे मामा. आता हे लांब जाऊन लपलेलं असतं. तुम्ही असं दाखवा बरं, मामा म्हटल्याबरोबर आलाय, कधीच नाही. ते लांब 3-4दा मामा मामा, मग हा उठतो मी, मामा आहे मामा आहे असं. ते मामा आहे याच्यात काय विशेष आहे? पण ते लग्नाच्या दिवशी जो तो आपलं दाखवतो. हे मामा जातो नवरीच्या मागे, कुणातरी टोपी घेतो, डोक्यात घालतो, राहतो असतो मामा. करा एकदाचं सुरू. अक्षता वाटल्या जातात, मंगलाष्टक सुरू होतं. अहो वैतागलेले लोक अक्षता टाकत नाही हो, फेकून मारतात असं. शिवमंगल म्हटलं की फेका जोरा. अशा मांडवामध्ये अजिबात केस नसणाऱ्यानं पुढे बसूच नाही तुम्हाला. लोकांना काही टार्गेट पाहिजे असतं, ते तिथं दिसतंय फेक. ते बिचारा आपलं डोक्यावर, माझ्या लग्नात एवढ्या अक्षता पडल्या नाही, आज कुठून पडताय? म्हणजे त्यावेळेस केस असताना अक्षता नाही, आता केस गेल्यावर सुरू झालं. मी वेगळीच केस झाली आपली असं त्याला. आमचंही काही दिवसांनी तेच होईल. 1 2 3 4 मंगलाष्टक होतात, कुजबूज सुरू, असं बसायचं बरं का, पंक्ती पटकन. 4 मंगलाष्टक होतात आणि अचानक लग्न थांबतं. एक तिथं सूत्रसंचालक असतो, संयोजक वगैरे, तो असा माईक हातात घेतो. त्याचं पहिल्यापासून एकच वाक्य बरं का, गोंधळ नको, शांतता ठेवा, शांतता ठेवा, गोंधळ नको. सगळीकडे शांतता असते, हेच उडू गोंधळ घालतं विनाकारण. तो सांगतो, आता आपल्या गावातील काही प्रतिष्ठित लोक आशीर्वाद देतील. अचानक गर्दीतले 4-5 जण उठतात. बाकीचे सांगतात, तुम्हीच प्रतिष्ठित, आम्ही सगळे भामटे, व्हा पुढं. हे ठरलेले प्रतिष्ठित. मग आशीर्वाद देण्याच्या पद्धती असतात. एखादा म्हणतो, या वधूवरांच्या हातून यांच्या आईवडिलाची, समाजाची, देशाची सेवा करो.
नवरदेव मनात म्हणतो प्रपंच कधी करायचं. आमच्या हातून सगळं घडो, तुम्ही बोंबलत फिरा, आशीर्वाद देतो. एखादा सांगतो यांच्या संपत्तीत अमर्याद वाढ हो, संतती मात्र मर्यादित हो. मुलगी म्हणते अजून मंगलाष्टक पूर्ण नाही, संततीचं मार्गदर्शन करायला. एखादे हबप महाराज असतात ज्यांचं लग्नच झालेलं नसतं, ज्यांना प्रपंचाचा काडीचा अनुभव नाही, ते यांच्या प्रपंचाला आशीर्वाद देतात. सुखे व्हा, आमच्या बापाचं काय जाते माहिती, तुम्हाला काय माहिती आहे किती अवघड आहे, देतात बुवा आशीर्वाद. निवडणूक जवळ आलेली असते, सगळे पुढारी झाडून त्या लग्नाला उपस्थित असतात. मग प्रत्येकाला असं वाटतं की संयोजक आता माझं नाव घेईल की चला बाबूराव तुम्ही आशीर्वाद द्या, हे बाबूराव अमुक पक्षाचे सरचिटणीस आहेत वगैरे वगैरे असं. मग आपण तिथं जाऊ, बोलता बोलता थोडा प्रचारही जमलं तर करून घेऊ आपल्या पक्षाचा. मग इतके लोक आहे ते जमलेत, पण तो संयोजक बेरकी असतो, तो नुसता चला बाबूराव चला. मग आता पक्षापासून सुरुवात झाली. मग बाबूराव एक दोन वाक्य बोलतात आशीर्वादाचे आणि सांगतात वधूवरांना की बाळांनो, प्रपंच म्हणजे घड्याळ, नवरदेव म्हणजे तास काटा, नवरी म्हणजे मिनिट काटा. खालचा एक जण हळूच म्हणतो सासू सेकंद काटा. ते किटकिट किट टिक 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 टिक. हे तिन्ही काटे जर व्यवस्थित चालले तर घड्याळ चांगलं चालतं. तसं नवरा नवरी आणि सासू हे तीन नाते जर व्यवस्थित राहिले तर प्रपंच चांगला चालतो. म्हणून प्रपंच चांगला करायचा असेल तर घड्याळ लक्षात ठेवा. लोक म्हणतात हो बसा ठेव लक्षात. दुसरा तो गोविंदराव चला, आता यानं प्रचार केला म्हटल्यावर मी करणारच. मग कोणी उभं नसतं बरं का, तरी हे आल्याबरोबर बसा 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 खाली बसा. अरे हे पंजावाले आहेत बसा. तो सांगतो वधूवरांना की आज तुमच्या आयुष्यामध्ये सोन्याचा दिवस आहे आणि तुमचं लग्न होतंय, आनंदाची गोष्ट आहे. आमच्या नेत्यांचं अजून झालं नाही पण होईल. ते परदेशात जातात आधीमध्ये, काय समजत नाही. परंतु मी मुलीला सांगतो तुझ्या घरात जाशील तिथं वेगवेगळ्या गुणाचे माणसं तुला भेटतील, असे बोटासारखे कमी जास्त लांबीचे वगैरे गुणाचे. तू असं पंजासारखं सगळ्यांना घट्ट ठेवायचं. प्रपंच नेटका करायचा असेल तर पंजा लक्षात ठेवा. झालं त्यांचं. तिसरे उठतात, तुम्हाला मातुश्रीचा आशीर्वाद आहे. ते नवरीला सांगतात आता लग्न म्हणजे सोपं नाही, लग्न म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण, तू एकदा गेली की परत येणार नाहीस वगैरे असं ते सुरू असतं त्यांचं. चौथे उठतात, तुमचा संसार कमळासारखा फुलो, तुम्हाला कमळाच्या पाकळी इतकीच मुलं हो आणि ते सगळे आमच्या पक्षात येऊ.